पर्वतों से अटल उसके इरादे, कभी नदिया की कल सी लोरियां सुनाए। कभी पर्वतों से अटल उसके इरादे, कभी नदिया की कल सी लोरियां सुनाए। नारी है ये, बलशाली है ये, इसकी शक्ति हम सब में बसे। नारी है ये, बलशाली है ये, इसकी शक्ति हम सब में बसे। महिला दिनानिमित्त आपण सगळे इथे एकत्र जमलो, सगळ्या महिला आणि सगळे विद्यार्थी। ते जे इथे येऊन जे बोलतात ना, ते आपल्याला खाली बसून बोलणं खूप सोपं वाटतं की त्यांनी दुसऱ्या विद्यार्थ्याचा नंबर आला, आपला विद्यार्थी मागे पडला, पण आपण जेव्हा इथे येऊन बोलतो ना तेव्हा कळतं की हातापायाचं अख्खं कापरं होतं, काय बोलाय काय कळत नाही। बस एवढंच बोलते मी आणि थँक्यू। आज आपल्या समता विद्या मंदिराने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे याचा आनंद आपल्या सर्वांनाच झालेला आहे। शिकवण्यापलीकडे जे समजा जनरल नॉलेज आहे किंवा वैयक्तिक जे रोज नॉलेज लागतं मुलांना, तेही एवढं आपुलकीने किंवा स्वतःच्या मुलाप्रमाणे समजावून सांगतात। काही गोष्टी मलाही समजावून सांगितल्या गेलेल्या आहेत। समजा तर इथे तिला टाकल्यानंतर मला काहीच काळजी नव्हती, म्हणजे ती ह्या वातावरणातली नव्हतीच खरं तर, पण मग इथे आल्यानंतर जो शिक्षकाने तिला सपोर्ट केलेला आहे त्यामुळे मी खरं तर म्हणजे सगळ्यांनाच सांगते की मुलांना समता विद्या मंदिरमध्येच टाका म्हणून। आणि समजा स्कूल तर तिथे पण अनुभव एवढा छान आहे की तो घरी जसं की आपल्या म्हणजे नाही का शिकवायचं म्हटलं तर त्याला ते एका जागेवर बसणंच मुश्किल होतं। समजा 5 मिनिटं बसणं, त्याला ABCD शिकवणं, पण आपल्या ज्या सुरडकर मॅडम आणि निशा मुकासे मॅडम यांचा पण अनुभव याच वर्षी आला, पण तिथेही मुलांसाठी काहीच टेन्शन नाहीये समजा, कारण त्याच्यामध्ये आता खूप प्रगती आहे। अगदी 1 2 बोलणं, ABCD वगैरे, पोएम त्याच्या तो घरी बोलतो तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटतं की हे कुठून शिकला, हे कसं आलं, तर तो लगेच नव्हतं आमच्या मॅमने सांगितलं। तसंच अनिशाचं पण आहेच आधीपासून। तर एवढीच एक आशा बाळगते की मला जो अनुभव आहे तो प्रत्येक मातेला येतच असेल, तर त्यांनी पुढचे जे आपले मुलं आहेत समजा आपल्या घरातील किंवा शेजारील वगैरे सगळ्यांनी समतामध्येच प्रवेश घ्यावा आणि असंच शाळेला प्रगती होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। समुद्र में पड़ा खड़ा, समुद्र में पड़ा खड़ा, मैडम जी ने मुझे बुलाया तो मुझे यहाँ आना पड़ा, मैडम जी ने मुझे बुलाया तो मुझे यहाँ आना पड़ा। ती समजा असं की प्रार्थनामध्ये स्टेजवर जाऊन प्रार्थना घेते, हेच मला तिचा अभिमान असा वाटतो आहे। मला पण मी लहान होते तेव्हा असं वाटायचं की पण मी पण एखाद्या वेळेस स्टेजवर जाऊन प्रार्थना घ्यावी, पण हे माझ्याकडनं शक्य नाही झालं, पण हे शक्य माझी मुलगी करून दाखवणार, तो माझा मुलगा करून दाखवणार। सगळ्यांचे खूप खूप आभार, कारण की खूप छान शिकवलं त्यांनी आणि अनन्या पण खूप हुशार आहे। निशा मॅडम खूप छान शिकवते, त्यांना खूप
शिक्षण छान आहे त्यांचं. मला अनन्या घरी सांगते ना मला की मम्मी असं बोलायचं तसं बोलायचं. आपलं जर शिक्षण नाही झालं आपण काही त्यांना बोलूच शकत नाही इंग्लिशमधून. ते इंग्लिशमधूनच पूर्ण सांगतात मम्मी असं बोलायचं तसं बोलायचं. पण आता कळते की शिक्षण खूप महत्वाचं आहे. मुलासोबत आपल्याला जावंच लागतं कुठं पण. आतापर्यंत इथं भीती वाटत होती मला यायची. यश मला बोलायचं की मम्मी चल पॅरेंट्स मीटिंग आहे असायचं. किती तर केल्यावर ना वाचायला होते. मी दुसरी तिसरीपर्यंत खरंच नाही आली. पण आता माझ्या मुलांचं खूप छान शिक्षण झालं आहे तर मला खूप छान वाटते. एवढंच बोलून धन्यवाद. आज जागतिक महिला दिनानिमित्त आज आपण इथे जमलेलो आहोत. खरं तर म्हणजे आधीच्या काळामध्ये चूल आणि मूल हेच म्हणजे चूल आणि मूल बाईने फक्त हेच करावं महिलेने इतकंच ही रूढी परंपरा चालू होत्या. परंतु अनेक नेत्यांनी थोर समाज सरकारने खूप प्रयत्न करून स्त्रीला सक्षम बनवलं, महिलेला सक्षम बनवलं, सुशिक्षित केलं. त्यामुळे आज देशाची सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपती पदावर सुद्धा एक महिला विराजमान आहे. करून दाखवेल, आपल्या नावरोशन करून दाखवेल. खूप नाव प्रगत करतात कारण ती खूप छान शिकवतात. खूप या शाळेला लागलेले आदर्श पूर्ण शिक्षक कर्मचारी वर्ग सर्वजण खूप छान शिकवतात. आम्हाला घरी इतकं जास्त अभ्यास पण घेण्याची गरज नाही कारण की ते पूर्णपणे करून घेतात. विविध कार्यक्रमाने नटलेली ही शाळा आहे. खरं तर म्हणजे जर आमच्या वेळेत जर असते ना शाळा मी इथे शिकले असते. परंतु आणि आज मी या शाळेत शिकला. मला आज आणि इथे जमलेल्या माझ्या बालमैत्रिणी किंवा माझ्या शिक्षक बहिणी मंडळ मित्रमंडळ यांचा खूप आभार मानते मी इथपर्यंत आले म्हणून. माझी मुलगी आरोही संदीप कोल्हे 3रीच्या वर्गात शिकते आणि माझा पुतण्या पण त्या वर्गात शिकतो. आणि बालवाडीच्या वर्गाला पण माझ्या 2 मुली आहे. त्या पण खूप छान शिकवत्या. माझी काकूच लागती पण मग ती जरा शिक्षक म्हणणं पडेल ना. आणि आजूबाजूच्या मैत्रिणी पण माझ्या शिक्षिका पण काही माझ्या बहिणी आहे कधी जावा आहे आणि शिक्षिका आहे माझ्या पहिले. हे पण खूप चांगले शिकवत्या आणि आम्हाला पण असं कधी पहिल्या शिकवलं असतं तर आम्ही पण लय मोठं जमलं असतं. मोठ्या कार्यक्रमाला सहभागी झाला असतो कुठेतरी. पण आमच्या वेळेस असं एवढं नव्हतं ना. आता भरपूर सुद्धा निघले. माझा मुलगा 5वीला शिकतोय रुद्र टेपे. हा खेळा म्हणजे शिकवायचं कामच पडत नाही घरामध्ये. माझे